ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. संजयाचा निर्णय भाग दुसरा. ओव्या आहेत 1640 ते 1648. संजय या युद्धात कोणाचा जय होईल त्याबद्दल आपले मत सांगत आहे. आणि आपुलेने कांतेसी ते जगदंबा जयापासी, आणि मादिकी कायदासी नवती तया ते. आणि ज्यांच्याजवळ आपल्या पतीसह ती जगन्माता लक्ष्मी आहे आणि मादिक सिद्धी देखील त्याच्या दासी होत नाहीत का? कृष्ण विजय स्वरूप निजांगे, तो राहिला असे जेणे भागे, ते जयो लागे वेगे तेवीची आहे. कृष्ण आपल्या अंगाने विजयाचे स्वरूप आहे. तो ज्या पक्षाला राहिलेला आहे अर्थात जय त्या बाजूला त्वरेने मिळावयाचाच. विजयो नामे अर्जुन विख्यातू, विजय स्वरूप श्रीकृष्ण नाथू, श्रीयसी विजय निश्चितू तेथेची असे. विजय नावाने अर्जुन प्रसिद्ध आहे व श्रीकृष्णनाथही विजयाची मूर्ती आहेत. लक्ष्मीसह सर्व विजय निश्चितपणाने तेथेच आहे असे समज. तयाची ये देशीच्या झाडी, कल्पतरू ते होडी, न जिणवे का येवळी मायबापे असता. त्याला म्हणजे अर्जुनाला एवढे श्रीकृष्ण व लक्ष्मी यांच्यासारखे मायबाप असता त्याच्या देशाच्या झाडांनी कल्पतरूला पैजेने का जिंकू नये. ते पाषाणही आघावे, चिंतारत्ने का नोहावे, तिये भूमिके का न यावे सुवर्णत्व. त्या देशाचे सर्वही दगड चिंतामणी का होऊ नयेत आणि त्या देशाच्या भूमीला चैतन्यत्व का येऊ नये. तयाचिया गावाचिया नदी अमृते वाहाविया, नवल काही राया विचारीप. त्याच्या गावच्या नद्या अमृताने भरून का वाहू नयेत. राजा विचार कर, यात काही आश्चर्य आहे काय. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद कान भावे ते. त्याच्या स्वैर उच्चारलेल्या शब्दांना खुशाल वेद म्हणता येईल. मग तो देहासह सच्चिदानंद रूप का होऊ नये. पै स्वर्गापवर्ग दोन्ही इये पदी जया अधीनी, ते श्रीकृष्ण बाप जननी कमळ येया. ज्याला श्रीकृष्ण बाप आहे व आई लक्ष्मी आहे त्याच्या अधीन स्वर्ग व मोक्ष ही दोन्ही पदे आहेत. म्हणून जिया बाही उभा, तो लक्ष्मी येचा वल्लभा, तेथ सर्व सिद्धी स्वयंभा येरमी नेणे. म्हणून ज्या पक्षाला तो लक्ष्मीचा पती उभा आहे तेथे सर्व सिद्धी मूर्तिमंत आहेत. याशिवाय मी दुसरे काही जाणत नाही. गीतेत संजयाने यत्र योगेश्वर कृष्ण असं म्हणून जिथे कृष्ण व अर्जुन असतील तिथे विजय असेल असं आपलं मत सांगितलं. ज्ञानदेवानी धृतराष्ट्र संजय यांच्या संवादाची योजना करून जय कोणाचा होईल अशी धृतराष्ट्राच्या प्रश्नाची योजना केली व त्याला उत्तर म्हणून संजय आपले मत सांगत आहे. जिथे कृष्ण तिथे जय असणार ही जोडी अभेद्य आहे. त्यासाठी ज्ञानदेवानी अनेक अभेद्य जोड्यांची योजना केलेली आहे. आता श्रीकृष्णांचे वैशिष्ट्य सांगत आहेत. आणि मादिक सिद्धी या लक्ष्मीच्या दासी आहेत आणि अशी लक्ष्मी ही श्रीकृष्णांची कांता आहे. मग ज्या लक्ष्मीच्या दासी आहेत त्या श्रीकृष्णांच्या पण दासी होणार नाहीत का. श्रीकृष्ण हे स्वतः विजय स्वरूप आहेत. ते ज्या पक्षाकडे असतील त्या पक्षाचाच जय होणार. दुसरी गोष्ट म्हणजे विजय हे अर्जुनाचे जणू दुसरे नाव आहे. कारण आतापर्यंत अर्जुनाला पराभव हा शब्द माहित नाही आणि विजय स्वरूप भगवान श्रीकृष्ण लक्ष्मीसह अर्जुनाच्या पक्षाला आहेत. तेव्हा विजय हा निश्चितपणे अर्जुनाच्या पक्षाचाच आहे. श्रीकृष्ण व लक्ष्मी हे मायबाप आहेत. असे मायबाप जर अर्जुनाला मिळालेले आहेत तर त्याचा विजय होणार हे काय सांगायला हवं. ज्ञानदेव सांगतात की अशा आईबापांचे पाठबळ असेल तर त्यांच्या देशातील सामान्य झाडे सुद्धा कल्पतरूला जिंकतील. या दृष्टांतामध्ये कल्पतरूचा संकेत कौरवांकडे आहे. धृतराष्ट्राला वाटत आहे की आपल्याकडे सैन्य दिडीने त्यामुळे आपल्या पक्षाचा जय होणार. कल्पतरू जशी इच्छिलेली गोष्ट देतो तसा या युद्धात विजयावर आपलेच नाव कोरलेले आहे असे धृतराष्ट्राला वाटत आहे. तर सामान्य वृक्षांचा संकेत पांडव पक्षाकडे आहे कारण त्यांचे सैन्य थोडे आहे. तेव्हा त्यांना विजय हे फळ मिळणे
दुरापास्त आहे. परंतु संजयाने या दोघांमधील फरक सांगितला आहे की पांडव पक्ष सामान्य वृक्षांप्रमाणे असला तरी त्यांना श्रीकृष्ण लक्ष्मीसारखे मायबाप मिळालेले आहेत. असे भाग्य कौरवांना मिळालेले नाही. त्यामुळे विजय हा पांडवांचाच होणार आहे. जे श्रीकृष्ण लक्ष्मी यांच्यामुळे सनाथ झाले आहेत त्या देशातील दगडही चिंतामणी नाही का होणार? तेथील जमिनीचेही सोन्यासारखे भाग्य का नाही उदयाला येणार? आणि नद्याही अमृताने का नाही वाहणार? ज्ञानदेव सांगतात की या गोष्टी घडल्या तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. श्रीकृष्ण लक्ष्मी मायबाप असल्याचा तो प्रभावच आहे. त्यांनी जे स्वैरपणे शब्द उच्चारावे ते वेदाच्याच तोडीचे असणार. त्यामुळे असे मायबाप ज्याला लाभले असतील तो सदैव सच्चिदानंद स्वरूपच होणार. म्हणून संजय धृतराष्ट्राला सांगतो की ज्या बाजूला ते लक्ष्मीपती श्रीकृष्ण उभे आहेत, नुसते उभे नाहीत तर ते ज्यांचे पाठीराखे झालेले आहेत, तो सर्व सिद्धीनी यशाने युक्त होणार एवढेच मी जाणतो. श्लोकातील यत्र योगेश्वर कृष्ण या चरणाचे स्पष्टीकरण केल्यावर यत्र पार्थो धनुर्धर या भगवंतांच्या दुसऱ्या चरणाचं स्पष्टीकरण ज्ञानदेव पुढे करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.